आम्ही असा डाव खेळलाय, एक घर जरी हल्ले ना तुम्ही डायरेक्ट चेकमेट. मला भैयानं जबाबदारी दिली. आता कुणी बी काय बी सांगून दे, मी आता ऐकणारच नाही. आणि तुला कशाला पडायचं असतंय ग गावाच्या भानगडीत? तो भैया कमान उभारू दे, नाहीतर अजून काय करू दे. तुला काय करायचंय? तू घरातली कामं नीट करत जा की. त्या भैयानं माझ्या जवळच्या सगळ्या लोकांना आपलंसं करून घेतलंय. राहुला बी त्याची कड वळतोय. आणि आता तर मामी बी त्यावरून बोलायला लागल्यात. यांच्या कानावर घातलंच पाहिजे. उद्या त्यांना काय उलट सुलट सांगाय नको कोणी. हॅलो, सौ शीतल अजिंक्य शिंदे बोलताय का? मीच बोलते. आपण कोण बोलताय? मी तुमचा हितचिंतक बोलतोय. तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची होती. काय? सावध राहा, रात्र वैऱ्याची आहे. कोण बोलताय आपण? सांगितलं ना, हितचिंतक बोलतोय. हे बघा, तुमचं काय तर नाव असेलच की. अहो, नावात काय ठेवलंय? तुम्हाला नाव सांगायचं असेल तर सांगा, नाहीतर मी फोन ठेवते. काय मिसेस फौजी, आता आमचा आवाज पण ओळखत नाही वय तुम्ही? एक मिनिट ठेवू नका. आधी आम्ही काय म्हणतो ते नीट ऐकून तरी घ्या. अहो, तुमच्याच भल्यासाठी. कसं आहे, आता तुमचे मिस्टर इथं नाहीयेत, म्हणजे तुमची सगळी जबाबदारी आमच्यावरच असल्यासारखी, नाही का? तेव्हा काळजी घ्या, सावध राहा, आणि चार चौकात काय बोलत जाऊ नका. हो, माणसांचा काय नियम नाही, काही बोलतात ते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला कधी काय सांगावंच वाटलं, बोलावंच वाटलं, आम्हाला येऊन बोला. आम्ही तुमच्यासाठी 24/7 अवेलेबल आहे. हा, ठेवतो. भेटू हा उद्या सकाळी. गुड नाईट. हा, सॉरी हा शीतल, ते स्वीट ड्रीम्स म्हणायचं राहून गेलं. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, बाय. काय ग, कामं उरकली काही नाही सगळी? मला काय माहिती, मी काय राखणीवर बसले बे तिच्या. नुसतं चुरू बोलायला पाहिजे बघ तुला. मग अशी गेली होती तिच्या घरी राखी बांधायला. काम केली का नाही ते नाही माहिती मला. अगं, पण आली का नाही तेवढं तरी सांग. आलीये, दे तूच आवाज. देते की, पण तू काय चाकची हलू नकोस बघ. नुसतं त्या फोन मध्ये डोसकं घालून बस. शीतल, ए शीतल. काय मामी? अगं काय नाही, झालं का रक्षाबंधन तुझं? हा, मग काय दिली ववाळणी? हा, साडी दिली. मग नवीन घेतली का लग्नातलीच फिरवली? नाही अगं, म्हणजे नवीन घ्यायचा खर्च कशाला ना. बर जाऊ दे, काम उरकली का तुझी सगळी? आता किचन मधली झाली, आता बाहेर जाऊन कापड वाळत घालती. पुष्पाताई, ओ पुष्पाताई, अजून आवरलं नाही तुमचं? आवरलं? कशाला गाणे हाय का आता? काय माहितच नाही जणू. नाही, काय झालंय? गावात एवढा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला माहित बी नाही? कार्यक्रम कसला ग? आता चला, तुमच्यासाठी सगळे थांबल्यात. अख्खं गाव लोटले तिकडं, तुम्ही तिघी बी चला.
अगं पण जायचंय कुठे ती तरी सांग. बर थांब, मी साडी नेसून येते. चला आता, काय बदलत बसू नका. मुहूर्त जायचा आपला. चला चला. बया, असला कसला कार्यक्रम आहे? बर चल जॅडी, चल चल. मंडळी, सगळ्यात आधी मी सर्व चांदवडीकर ग्रामस्थांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे. आपल्या गावचा सुपुत्र, आपल्या सगळ्यांचा लाडका शहीद जवान विक्रम राऊत यांच्या नावानं कमान उभी करायचं आपण सर्वांनी ठरवलं होतं. सगळ्या ग्रामस्थांनी त्याला सहकार्य पण केलं. त्याच कामाचा मुहूर्त करण्यासाठी आपण इथं जमलो होतो. खर तर ही आयडिया ज्यांच्या डोक्यात आली ते आपल्या गावचे उगवते नेतृत्व भैयासाहेब देशमुख यांना मी विनंती करतो या प्रसंगी 4 शब्द बोलावेत. खर तर आपल्या चांदवडी गावचे खरे सुपुत्र शहीद विक्रम राऊत, खर तर यांच्या कार्यापुढे आमचं कार्य शून्यच आहे. नाही, खरंच शून्य. म्हणजे आम्ही आपल्या हितल्या हिथं गावात राहून गावचा विकास कसा करता येईल हे बघणार आहे. पण विक्रम देशाच्या सेवेसाठी सीमेवर गेला आणि तिथं धारातीर्थी पडला आणि आपल्या चांदवडी गावाचं नाव त्याने देशभरात पोहोचवलं. आपण त्याच्यासाठी इथं या ठिकाणी कमान बांधतोय हे काहीच नाहीये. आपण कायम त्याच्या ऋणात राहू. आज या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की आपल्याला जे जे शक्य होईल ते आपण केलं पाहिजे. हो, फार वेळ न घालवता आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. म्हणजे इथे लवकरच कमान पण उभी करण्यात येईल. तर मला असं वाटतं की आपल्या गावातले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी पुढे येऊन हे काम हातात घ्यावं. म्हणजे आकाराम तात्या असतील, बापू असतील किंवा गुरुजी असतील, यांनी पुढील कार्यक्रमाची सूत्र हातात घ्यावीत असं आम्हाला वाटतं. भैया मी काय म्हणतो, आता एवढं सगळं नियोजन तुम्ही केलं, एवढी मेहनत तुम्ही घेताय, भूमिपूजन पण तुम्हीच करेल आहे का नाही? अरे गोट्या, अरे तो आमचा मान नाहीये रे. होय भैया, बरोबर आहे त्याचं. तुम्हीच करा की, तसा बी आज गाव तुमच्यामुळे जमलाय आहे का नाही गुरुजी? हा भैया, तुमच्या हस्तेच होऊ द्या. ठीक आहे भैया, तुम्हीच करा. हो, मी कसं भैया साहेब म्हणतात ना सगळी तर मारा कुदत. आता तुम्ही म्हणताय सगळी तर ठीक आहे. हा? चला गुरुजी.